Namaskar. The next point is chemical symbols of element. आपला पुढचा पॉईंट आहे मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा. Chemical symbols means abbreviation of the name of elements. Chemical symbols of element means abbreviation of the name of element. मूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा म्हणजेच मूलद्रव्यांच्या नावाचं संक्षिप्त रूप. मूलद्रव्याच्या नावाचं संक्षिप्त रूप म्हणजेच मूलद्रव्यांच्या संज्ञा. नाउ why we use the symbols of element. आपण मूलद्रव्यांच्या संज्ञा का वापरतो? So answer is it is inconvenient to write the full name of element. Each and every time. And therefore we use symbols of element to represent the element in short. It is inconvenient to write the full name of element each and every time, and therefore we use the symbols of element to represent the element in short. म्हणजेच प्रत्येक वेळी मूलद्रव्याचं पूर्ण नाव लिहिणे हे गैरसोयीचं ठरतं किंवा ते अवघड आहे. त्यामुळं आपण मूलद्रव्य थोडक्यात दर्शवण्यासाठी मूलद्रव्यांच्या संज्ञांचा वापर करतो. It is inconvenient to write the full name of element each and every time, and therefore we use symbols of element to represent the element in short. Then या सिम्बॉल वापरण्यास सुरुवात कोणी केली? सर्वात प्रथम सिम्बॉल कोणी वापरल्या? सो Dalton was the first scientist who used certain signs to represent the elements in a short way. Dalton was the first scientist who used certain signs to represent the elements in short way. म्हणजे डाल्टन हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्यानं मूलद्रव्य संक्षिप्त रूपाने दर्शवण्यासाठी काही विशिष्ट खुणांचा चिन्हांचा वापर केला. डाल्टन हा पहिला शास्त्रज्ञ होता ज्याने मूलद्रव्य संक्षिप्त रूपाने दर्शवण्यासाठी किंवा मूलद्रव्याचं संक्षिप्त रूपाने लिखाण करण्यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा वापर केला. फॉर एक्झाम्पल, Dalton used empty circle to represent the element oxygen. Dalton used empty circle to represent the element oxygen. In short, ऑक्सिजन हे मूलद्रव्य थोडक्यात दर्शवण्यासाठी डाल्टननं हे रिकामं सर्कल ही चिन्ह वापरलं. सिमिलरली डाल्टन यूज्ड सर्कल विथ अ डॉट टू रिप्रेझेंट एलिमेंट हायड्रोजन.
Dalton used a circle with dot to represent the element hydrogen. हायड्रोजन हे मूलद्रव्य दर्शवण्यासाठी डाल्टनने एक सर्कल की ज्यामध्ये एक पॉईंट आहे, डॉट आहे, तर असं एक चिन्ह वापरलं. सिमिलरली डाल्टन यूज्ड बल्की सर्कल to represent the element carbon. In short, कार्बन हे मूलद्रव्य थोडक्यात दर्शवण्यासाठी डाल्टनने एक भरीव सर्कल हे चिन्ह वापरलं. सिमिलरली डाल्टन यूज्ड सर्कल विथ लेटर C to represent the element copper. In short, कॉपर हे मूलद्रव्य थोडक्यात दर्शवण्यासाठी डाल्टनने एक सर्कल की ज्याच्यामध्ये C हे अक्षर लिहिले असं चिन्ह वापरलं. सिमिलरली डाल्टन यूज्ड सर्कल विथ प्लस साइन टू रिप्रेझेंट द एलिमेंट सल्फर. सल्फर हे मूलद्रव्य थोडक्यात दर्शवण्यासाठी डाल्टननं सर्कल याच्यामध्ये एक प्लस साइन आहे असं चिन्ह वापरलं. हेन्स डाल्टन यूज्ड सर्टन साइन्स टू रिप्रेझेंट द एलिमेंट्स इन शॉर्ट वे. तर अशा प्रकारे डाल्टननं मूलद्रव्य संक्षिप्त रूपाने दर्शवण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला. बट these signs were difficult to remember. These signs were very difficult to remember. परंतु डाल्टनने जी काय चिन्ह वापरली ही चिन्ह लक्षात ठेवणं अवघड होतं. जोपर्यंत मूलद्रव्य कमी होती, मूलद्रव्यांची संख्या कमी होती, तोपर्यंत अशी चिन्ह लक्षात ठेवणं सोपं होतं. परंतु जसजशी मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली तसतसं त्या मूलद्रव्याची असणारी अशा प्रकारची चिन्ह लक्षात ठेवणं अवघड होऊ लागलं. आणि देअरफॉर सायंटिस्ट थॉट ऑफ टू चेंज these signs and use the symbols which are easy to understand and remember. These signs were very difficult to remember. Therefore, scientists thought of to change these signs and use the symbols which are easy to understand and remember. ही चिन्ह लक्षात ठेवणं अवघड होऊ लागलं. त्यामुळं शास्त्रज्ञांनी असा विचार केला की ही चिन्ह बदलायची आणि त्याच्याऐवजी अशा संज्ञा वापरायच्या की ज्या संज्ञा समजणं सोपं आहे किंवा ज्या संज्ञा लक्षात ठेवणं सोपं आहे अशा संज्ञांचा वापर करण्याचा विचार शास्त्रज्ञ करू लागले. आणि देअरफॉर त्यामुळं मग काय झालं, देन द सायंटिस्ट बर्जेलियस इन्व्हेंटेड अ मेथड ऑफ चूजिंग द केमिकल सिम्बॉल्स. देन द सायंटिस्ट बर्जेलियस इन्व्हेंटेड अ मेथड ऑफ चूजिंग द केमिकल सिम्बॉल्स. नंतर बर्जेलियस या शास्त्रज्ञानं मूलद्रव्यांच्या संज्ञा निश्चित करण्याची एक पद्धत शोधली. शास्त्रज्ञ बर्जेलियसने मूलद्रव्यांच्या संज्ञा निश्चित करण्याची एक नवीन पद्धत शोधली. हा त्याचा अर्थ. आता या पद्धतीमध्ये किंवा या पद्धतीनुसार मूलद्रव्यांच्या संज्ञा म्हणजे काय ते पुढे सांगितले. अकॉर्डिंग टू दिस मेथड the symbol of element is either first letter or first and second letter or first and any other specific letter in its name. According to this method, that is method invented by Berzelius, the symbol of element is either
first letter or first and second letter or first and any other specific letter in its name. म्हणजेच बर्जेलियसनं जी मेथड शोधली मूलद्रव्याच्या संज्ञा निश्चित करण्यासाठी, त्या पद्धतीनुसार मूलद्रव्यांची संज्ञा म्हणजे त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं अक्षर किंवा त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं आणि दुसरं अक्षर किंवा त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं अक्षर आणि इतर कोणतंही विशिष्ट अक्षर. बर्जेलियसनं ज्या पद्धतीनुसार मूलद्रव्यांच्या संज्ञा निश्चित केल्या, त्या पद्धतीनुसार मूलद्रव्यांची संज्ञा म्हणजे त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं अक्षर किंवा त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं आणि दुसरं अक्षर किंवा त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं आणि इतर कोणतंही विशिष्ट अक्षर. इट मीन्स while determining the symbols of element, Berzelius used either first letter or first and second letters or first and any other letter in its name. While determining the symbols of element, Berzelius used either first letter or first and second letters or first and any other specific letter in the name of element. म्हणजेच मूलद्रव्यांच्या संज्ञा निश्चित करताना बर्जेलियसनं त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिल्या अक्षराचा किंवा पहिल्या आणि दुसऱ्या अक्षराचा किंवा पहिल्या आणि इतर कोणत्याही अक्षराचा उपयोग केला, हा त्याचा अर्थ. फॉर एक्झाम्पल त्याची उदाहरणं पाहू. एक्झाम्पल्स. Now while determining the symbol of element hydrogen, Berzelius used first letter, that is H, from the name of hydrogen, and therefore symbol of hydrogen is H. Similarly, while determining the symbol of element oxygen, Berzelius used first letter, that is O, from the name of oxygen, and therefore symbol of oxygen is O. While determining the symbol of element carbon, Berzelius used first letter, that is C, from the name of carbon, hence symbol of carbon is C. Then while determining the symbol of helium, now name of hydrogen and helium begins with the same letter, that is H. Therefore, to avoid the confusion, Berzelius used first and second letter from the name of element helium while determining the symbol of helium. हायड्रोजन आणि हेलियम या दोन्ही मूलद्रव्यांच्या नावाची सुरुवात एकाच अक्षरापासून होते, म्हणजेच H. त्यामुळं जर आपण दोन्ही मूलद्रव्याची संज्ञा H ही ठेवली तर त्या ठिकाणी गोंधळ होईल. तर हा गोंधळ टाळण्यासाठी बर्जेलियसनं हेलियमची सिम्बॉल निश्चित करताना हेलियमच्या नावातील पहिलं अक्षर H आणि दुसरं अक्षर E यांचा उपयोग केला आणि त्यामुळं हेलियमची संज्ञा आहे He, फर्स्ट अँड सेकंड लेटर. Similarly, while determining the symbol
of aluminium. Berzelius used first letter, that is A, and second letter L from the name of aluminium. Therefore, symbol of aluminium is Al. The next example, chlorine. While determining the symbol of chlorine, Berzelius used first letter, that is C, and third letter L from the name of chlorine, and therefore symbol of chlorine is Cl. Or zinc. While determining the symbol of zinc, Berzelius used the first letter Z and third letter N from the name of zinc. Therefore, symbol of zinc is Zn. Hence, according to Berzelius method, the symbol of element is the either first letter or first and second letter or first and any other specific letter in the name of element. अशा प्रकारे बर्जेलियसनं ज्या काय संज्ञा निश्चित केल्या त्यामध्ये मूलद्रव्यांची संज्ञा एकतर त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिल्या अक्षरापासून तयार केलेली आहे किंवा काही मूलद्रव्यांच्या संज्ञामध्ये त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर यांचा उपयोग केलेला आहे. तर काही मूलद्रव्यांच्या संज्ञा तयार करत असताना त्या मूलद्रव्याच्या नावातील पहिलं अक्षर आणि इतर कुठलंही अक्षर घेऊन संज्ञा तयार केलेल्या आहेत. देन इफ द symbol of element is made up of two letters, then the first letter is capital letter and second letter is small letter. If the symbol of element is made up of two letters, then the first letter is capital letter and second letter is small letter. म्हणजे जर मूलद्रव्यांच्या संज्ञा ह्या दोन अक्षरापासून तयार झाल्या असतील तर पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं आणि दुसरं अक्षर हे स्मॉल लिपीतलं असतं, हा त्याचा अर्थ. देन symbols of some elements are derived from their Latin names. Symbols of some elements are derived from their Latin names. काही मूलद्रव्यांच्या संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून निश्चित केलेल्या आहेत. याची उदाहरणं: इंग्लिश नेम ऑफ एलिमेंट, देन लॅटिन नेम ऑफ एलिमेंट and symbol of element. So first example, antimony. Antimony is the English name of element and its Latin name is stibium. The Latin name of antimony is stibium and therefore symbol of antimony is Sb. Hence, symbol of antimony is derived from its Latin name stibium. Then gold. Gold is the English name and its Latin name is aurum. सोने. सोन्याचं इंग्लिश नाव आहे गोल्ड आणि त्याचं लॅटिन भाषेतील नाव आहे ऑरम. देअरफॉर सिम्बॉल ऑफ गोल्ड इज AU. Hence, symbol of gold is derived from its Latin name aurum. Silver. Its Latin name is argentum. And symbol of silver is Ag.
Hence, symbol of silver is derived from its Latin name argentum, and therefore symbol is Ag. Iron, Latin name ferrum, therefore its symbol is Fe. Or mercury, the Latin name of mercury is hydrargyrum. The Latin name of mercury is hydrargyrum, and therefore symbol of mercury is Hg. Hence, symbols of some elements are derived from their Latin name. काही मूलद्रव्यांच्या संज्ञा त्यांच्या लॅटिन नावावरून निश्चित केलेल्या आहेत. Then today the symbols determined by IUPAC, that is International Pure International Union of Pure and Applied Chemistry. Today, the symbols determined by IUPAC, that is International Union of Pure and Applied Chemistry, are used. Today, the symbols determined by IUPAC, it means International Union of Pure and Applied Chemistry, are used. म्हणजे आज आपण ज्या रासायनिक संज्ञा वापरतो मूलद्रव्याच्या, त्या रासायनिक संज्ञा IUPAC, की ज्याचं पूर्ण नाव आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ही एक संस्था आहे. तर या संस्थेनं निश्चित केलेल्या संज्ञा आज आपण वापरतो. आज आपण ज्या संज्ञा वापरतो त्या संज्ञा IUPAC या संस्थेनं तयार केलेल्या आहेत. देन the symbols determined by IUPAC are official names and symbols. And are used all over the world. The symbols determined by IUPAC are official names and symbols and are used all over the world. म्हणजे IUPAC या संस्थेने ज्या सिम्बॉल्स निश्चित केलेल्या आहेत, तर ह्या सिम्बॉल्स
आणि मूलद्रव्याची नावं हे अधिकृत नाव आहेत. ऑफिशियल म्हणजे अधिकृत. तर IUPACनं निश्चित केलेल्या मूलद्रव्याच्या संज्ञा ह्या त्या मूलद्रव्याच्या अधिकृत संज्ञा आहेत. तसंच ती मूलद्रव्याची अधिकृत नावे आहेत आणि त्यांचा वापर संपूर्ण जगामध्ये केला जातो. त्याचा अर्थ एव्हरी एलिमेंट हॅज युनिक सिम्बॉल. प्रत्येक मूलद्रव्याची एक विशिष्ट संज्ञा आहे. Hence, in this video, we have studied symbols of element. तर आपण या व्हिडिओमध्ये मूलद्रव्यांच्या संज्ञाची माहिती घेतली आहे. धन्यवाद.